नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, UGC नेट डिसेंबर 2024 या परीक्षेचा निकाल त्या ठिकाणी नुकताच जाहीर झालेला आहे। तर या परीक्षेच्या निकालाच्या संदर्भात एक थोडक्यात आपण ॲनालिसिस या ठिकाणी बघणार आहोत। यासोबतच ज्यांना रिझल्ट त्या ठिकाणी बघायचा असेल आणि जर तुम्ही या ठिकाणी परीक्षा दिली असेल तर खाली लिंकमध्ये कमेंट बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे, त्यावर सुद्धा तुम्ही हा रिझल्ट बघू शकता। यासोबतच जी आपली महाराष्ट्र स्टेट परीक्षा आहे, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट एग्जाम, जी की 15 जून 2025 रोजी त्या ठिकाणी होणार आहे। तर त्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उद्यापासून म्हणजे 24 फेब्रुवारी 2025 पासून त्या ठिकाणी सुरू होत आहे। तर या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। सेट परीक्षेसाठी या ठिकाणी पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा पद्धती नेमकी कशा पद्धतीची असणार आहे, तर या संदर्भात या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण UGC नेट रिझल्ट जो आलेला आहे डिसेंबर 2024 या सायकलचा तो त्या ठिकाणी बघूयात। आपल्याला माहिती आहे नेट परीक्षा ज्याला आपण नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट असं देखील म्हणतो, तर UGC च्या माध्यमातून NTA ही जी आहे बॉडी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, तर NTA च्या माध्यमातून दरवर्षी साधारणतः जून आणि डिसेंबर अशा दर 6 महिन्याला ही नेट परीक्षा संबंध देशभर त्या ठिकाणी जवळपास 85 विषयामध्ये आयोजित केली जाते। तर त्याचा रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे बघा। नेट इज कंडक्टेड ऑन बिहाफ ऑफ युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन फॉर डिटरमाइनिंग द एलिजिबिलिटी ऑफ इंडियन नॅशनल्स फॉर। आता ही कशासाठी आहे, तर नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे। तर ही एलिजिबिलिटी आता या ठिकाणी आपण बघू शकता की 3 गोष्टींसाठीची महत्त्वाची आहे। एक म्हणजे काय, एक म्हणजे आहे अवॉर्ड ऑफ ज्युनियर रिसर्च फेलोशिप, म्हणजे या ठिकाणी आपल्याला GRF मिळतं। जर आपल्याला PhD करायचं असेल तर त्या ठिकाणी साधारणपणे 5 वर्षासाठी एक स्टायपेंड किंवा स्कॉलरशिप अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पर मंथ अमाऊंट दिली जाते। यासोबतच अपॉइंटमेंट ॲज अ असिस्टंट प्रोफेसर, तर सिनियर कॉलेजेसला किंवा युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर आपल्याला नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट त्या ठिकाणी उत्तीर्ण करावी लागते, किंवा त्या ठिकाणी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी सेट परीक्षेचं आयोजन पुणे विद्यापीठाकडून केलं जातं। नेट परीक्षेमध्ये दुसरा जो त्या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, म्हणजे नेट परीक्षा पास झाल्यानंतर दुसरा तुम्हाला जी कॅटेगरी आहे ती म्हणजे अपॉइंटेड ॲज अ असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन टू PhD। तर जे लोक त्या ठिकाणी टॉप 1% मध्ये असतात किंवा साधारणतः एक अर्धा ते 1% याच्या दरम्यान जे असतात, तर त्यांना म्हणजे टॉपची लोक त्यांना GRF मिळते आणि GRF मिळालं म्हणजे ऑटोमॅटिक ते असिस्टंट प्रोफेसरसाठी एलिजिबल ठरतात। तसेच दुसरं जे आहे ज्याच्यामध्ये 6% लोक साधारणतः घेतली जातात, तर या 6% लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे असिस्टंट प्रोफेसर म्हणून एलिजिबल ठरू शकतात। आणि एक तिसरा घटक त्या ठिकाणी ॲड केलेला आहे किंवा तिसरी कॅटेगरी ॲड केलेली आहे ती म्हणजे ॲडमिशन टू PhD ओनली। ओके, जसं की आपल्याला PhDला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या युनिव्हर्सिटीच्या पेट एक्झाम बरोबर PhD एंट्रन्स टेस्ट आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते। परंतु नेटमध्येच आता एक ही वेगळी कॅटेगरी करण्यात आलेली आहे, ती म्हणजे ॲडमिशन टू PhD ओनली। म्हणजे नेट परीक्षा जर आपण त्या ठिकाणी दिली आणि आपला रिझल्ट या 3 पैकी तिसऱ्या कॅटेगरीमध्ये जर आला तर आपल्याला विद्यापीठाची त्या ठिकाणी पेट परीक्षा देण्याची गरज नाही आहे। परंतु याची व्हॅलिडिटी ही किती असणार आहे, ही फक्त 12 मंथ्स असणार आहे, किंवा तुम्ही परीक्षा पास झाल्यापासून 1 वर्षाच्या आत तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी PhDला ॲडमिशन त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। ठीक आहे, असिस्टंट प्रोफेसरची व्हॅलिडिटी त्या ठिकाणी कशी आहे, तर लॉंग टाईम आहे, म्हणजे याला कसल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे। परंतु GRF जे आहे, तर GRFसाठी तुम्हाला GRF मिळाली तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या 3 वर्षामध्ये कुठेतरी इन्स्टिट्यूशन्सला किंवा युनिव्हर्सिटीला किंवा कॉलेजेसला त्या ठिकाणी PhDला ॲडमिशन मिळालं पाहिजे। यात विदिन 3 इयर्स 3 वर्षाच्या आत आपल्याला जर PhDला ॲडमिशन मिळालं तर आपण त्या ठिकाणी GRFचा फायदा घेऊ शकतो। ठीक आहे, मात्र 3 वर्षाचा टाईम पिरियड उलटून गेला तर GRF त्या ठिकाणी तुमचं लॅब्स त्या ठिकाणी होतं। तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे। तर ॲडमिशन टू PhD ओनली याच्यामध्ये सर्वसाधारणतः जे एकूण लोक विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते, तर त्यापैकी सर्वसाधारणतः 12% लोक या कॅटेगरीमध्ये पास होतात, 6% इथे पास होतात, आणि साधारणतः 0 ते
अर्धा ते 1% लोक हे GRF या कॅटेगरीमध्ये पास होतात. तर बघा UGC नेट डिसेंबर 2024 ओके. तर या ठिकाणी जी झालेली होती त्याचा रिझल्ट 22 फेब्रुवारी 2025 रोजी घोषित झालेला आहे. ही परीक्षा CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट अशी आयॉन झोनला त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. साधारणतः 9 दिवस ही परीक्षा चालली. वेगवेगळे विषय आहे बघा. 16 शिफ्ट आहेत, 558 एक्झाम सेंटर आहे 266 शहरांमध्ये. ठीक आहे. 8,49,166 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे आणि जवळपास किती विषयामध्ये 85 विषयामध्ये ही नेट परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तर हे सर्वसाधारण माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तर काउंट ऑफ रजिस्टर बघितलं तर 8,49,166 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी फिमेलचं प्रमाण हे साधारणतः जास्त आहे मेलच्या पेक्षा, म्हणजे 56% जवळपास आणि 43% त्या ठिकाणी मेलचं प्रमाण आहे. थर्ड जेंडरचं प्रमाण त्या ठिकाणी 0.01% असं आहे. तर सर्वसाधारणपणे 8 ते 10 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी फॉर्म भरत असतात आणि किंवा ॲपियर होत असतात. तर या ठिकाणी आपण बघू शकता नंबर ऑफ कॅन्डिडेट रजिस्टर किती झाले होते 8,49,166 एवढे विद्यार्थी रजिस्टर झाले होते. आणि ॲक्च्युअल किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 6,49,490 एवढ्या विद्यार्थ्यांनी देशभरातून परीक्षा दिली एकूण 85 विषयामध्ये. ठीक आहे. सो कॅन्डिडेट्स क्वालिफाईड फॉर GRF अँड असिस्टंट प्रोफेसर. तर GRF किती लोकांना मिळाली 6,49,490 मधून साधारणतः 5,158 लोकांना GRF त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि जे विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसरसाठी क्वालिफाईड झाले यासोबतच ॲडमिशन टू PhD ओनली ओके. ॲडमिशन टू PhD असं म्हणूयात आपण. तर असिस्टंट प्रोफेसर आणि ॲडमिशन टू PhD याच्यासाठी 48,161 विद्यार्थी ही नेट परीक्षा क्वालिफाय झाले. आणि तिसरे कॅटेगरीमध्ये जो रिझल्ट आहे कॅन्डिडेट्स क्वालिफाईड फॉर PhD ओनली. आता हे लक्षात ठेवायचं आहे जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये असं लिहून आलं असेल की क्वालिफाईड फॉर PhD ओनली, याचा अर्थ ते फक्त PhDला ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल आहेत, ना की असिस्टंट प्रोफेसरसाठी. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर 1,14,445 विद्यार्थी असे आहेत की जे क्वालिफाईड फॉर PhD ओनली असे ठरलेले आहे. ओके. तर आता इथे आपण बघूयात की सब्जेक्ट वाईज किंवा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागला किंवा सर्वसाधारणतः GRF मिळवण्यासाठी सेट किंवा ही नेट परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी किंवा ॲडमिशन टू PhD ओनली याच्यासाठी एकूण मिनिमम किती मार्क पाहिजे. म्हणजे एक आपण विषय घेतलेला आहे या ठिकाणी कॉमर्स हा विषय आपण या ठिकाणी एक उदाहरण म्हणून घेतलेला आहे. बघा कॉमर्स हा जो विषय आहे कॉमर्समध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या जे काही रिझर्वेशन आहे बघा अनरिझर्व आहे OBC EWS SC ST. तर GRFसाठी ठीक आहे एकूण परीक्षा किती मार्कांसाठी झालेली आहे 300 मार्कांसाठी झालेली आहे. हे आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी एकूण 150 प्रश्न असतात. पेपर 1 आणि पेपर 2 मिळून 150 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 2 मार्कांसाठी आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्याला. तर 150 प्रश्न 2 मार्कांसाठी म्हणजे एकूण 300 गुण. तर 300 गुणांपैकी किती गुण त्या ठिकाणी पाहिजे. तर GRFसाठी बघा तर अनरिझर्वमध्ये 210 मार्क्स पाहिजे. कितीपैकी 300 पैकी किमान 210 मार्क जर ज्यांना असतील तर त्यांना GRF मिळाली आहे. म्हणजे जवळपास 70% हा या ठिकाणी आपण म्हणूयात की GRFचा कट ऑफ त्या ठिकाणी गेलेला आहे ओपनचा. त्याच्यानंतर कॉमर्स विषय जो आहे तर कॉमर्समध्येच म्हणजे कॉमर्समध्येच OBC कॅटेगरी जर आपण बघितली तर GRF 198 मार्क्स ज्यांना आहेत त्यांना GRF मिळाली. ओके. EWS मध्ये 300 पैकी ज्यांना किमान 202 मार्क्स आहेत त्यांना GRF मिळाली. त्यासोबतच SC मध्ये 190 मार्क मिनिमम ज्यांना आहे त्यांना GRF मिळाली आणि ST मध्ये 178 मार्क ज्यांना आहे त्यांना GRF मिळाली आहे. अशा पद्धतीने तुम्ही काउंट बघू शकता की कॉमर्समध्ये ओपन कॅटेगरीमध्ये एकूण किती मुलांना GRF मिळाली 139 मुलांना मिळाली. OBC मध्ये 90, EWS मध्ये 43 मुलांना, SC मध्ये 33 आणि ST मध्ये 13 जणांना अशा पद्धतीने हे GRF त्या ठिकाणी अवॉर्ड झालेली आहे. दुसरी कॅटेगरी जी आहे असिस्टंट प्रोफेसर. ठीक आहे. आता हा दुसरी कॅटेगरी आहे म्हणजे असिस्टंट प्रोफेसर. आता GRF किती लोकांना मिळते साधारणतः 0.5 to 1% एवढ्याच लोकांना त्या ठिकाणी GRF मिळते. म्हणजे सर्वसाधारणतः आपण असं म्हणू शकतो की कॉमर्स या विषयामध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः किती लोक परीक्षा दिली तर आपण एक अंदाजे आकडा धरू शकतो की 65 ते 70 हजार. ठीक आहे. 65 ते 70 हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी देशभरातून
कॉमर्स या विषयामध्ये त्या ठिकाणी नेट परीक्षा दिलेली आहे, तर मग याच्यापैकी साधारणतः 0.5 ते 1% लोक त्या ठिकाणी JRF त्यांना मिळाली आहे. असिस्टंट प्रोफेसरमध्ये एकूण किती लोक क्वालिफाय झाले? 6% लोक. ठीक आहे, साधारणतः 70,000 आकडा पकडला आपण तर त्याच्या 6%, साधारणतः एक 3,500-4,000 लोक त्या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत ॲज अ असिस्टंट प्रोफेसर, नेट क्वालिफाय झालेले आहेत. तर इथं बघू शकता आपण असिस्टंट प्रोफेसरसाठी कट ऑफ किती आहे. ओपनचा आहे 300 पैकी 186, OBCचा आहे 168, EWSचा आहे 172, SCचा आहे 158, आणि STचा आहे 152. ठीक आहे, त्याच्यानंतर PhD ओनली साधारणतः 12% लोक या ठिकाणी क्वालिफाय झालेली आहेत एकूण परीक्षा दिलेल्यापैकी, म्हणजे 70,000 साधारणतः 12% लोक PhD साठी क्वालिफाय झालेले आहेत. मग याचा कट ऑफ किती लागलेला आहे? तर इथं आपण बघू शकता की PhD ओनलीसाठी इथे 162 मिनिमम, ज्यांना 162 मार्क आहेत तर त्यांना ते PhD ओनलीसाठी इलिजिबल झालेले आहेत. त्याच्यानंतर OBC 148, EWS 144, SC 140 आणि ST 136. तर अशा पद्धतीचं हा रिझल्ट त्या ठिकाणी लागलेला आहे. याच्यावरून आपल्याला एक आयडिया येईल की येणारी जी काही परीक्षा आहे साधारणतः जून 2025 मध्ये नेट परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. तर त्या परीक्षेसाठी आपल्याला यामध्ये जे काही 3 कॅटेगरी आहे ते क्लिअर करण्यासाठी मिनिमम किती मार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत हे या ॲनालिसिसवरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलं असेल. ठीक आहे, तर आता पुढे जाऊयात. पुढचं अपडेट मित्रांनो जे आहे ते महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट या परीक्षेच्या संदर्भात आहे. असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी आपल्याला नेट परीक्षा किंवा सेट परीक्षा किंवा PhD यापैकी कुठलंही एक क्वालिफिकेशन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ते मॅन्डेटरी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्यांचं नेट क्वालिफाय आहे ते विद्यार्थी संपूर्ण भारतभर कुठेही सिनियर कॉलेजला किंवा विद्यापीठांमध्ये ॲज अ असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी इलिजिबल ठरू शकतात. मात्र ज्या विद्यार्थ्यांचं फक्त सेट त्या ठिकाणी क्लिअर आहे तर असे विद्यार्थी फक्त महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांपुरतेच तिथल्या सिनियर कॉलेजेस आणि यासोबतच जे आपलं त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीज आहेत त्या ठिकाणी इलिजिबल ठरू शकतात. ठीक आहे, तर आता या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, जे परिपत्रक ऑलरेडी त्या ठिकाणी आलेलं आहे 23 जानेवारी 2025चं, आणि याच्यामध्ये सेट परीक्षेच्या संदर्भात म्हणजे सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची ही राज्यस्तरीय पात्रता परीक्षा त्या ठिकाणी आयोजित होत आहे. तर कधी आयोजित होत आहे? तर 15 जून 2025 रोजी, रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी आयोजित होत आहे. मात्र हा फरक लक्षात असू द्या, नेट परीक्षा ही ऑनलाईन होते, कम्प्युटर बेस्ड त्या ठिकाणी होते, परंतु सेट परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होते, म्हणजे पेपर आणि पेन या पद्धतीने त्या ठिकाणी होते. ऑफलाईन या ठिकाणी सेट परीक्षा जी आहे येणारी 40वी सेट परीक्षा या ठिकाणी आयोजित होत आहे. तर यासाठी कोण अर्ज करू शकतं, इलिजिबिलिटी काय आहे ते पहिल्यांदा समजून घेऊया. तर लक्षात घ्या, द कॅन्डिडेट मस्ट हॅव मास्टर डिग्री रिकॉग्नाइज बाय द UGC इन अ सब्जेक्ट ऑफ सेट. ज्या विषयामध्ये तुम्हाला सेट परीक्षा द्यायची आहे त्या विषयामध्ये तुमचं काय असलं पाहिजे? मास्टर डिग्री असलं पाहिजे, म्हणजे PG त्या ठिकाणी असलं पाहिजे, किंवा तुम्ही PGच्या लास्ट इयरला, म्हणजे जर 4 सेमिस्टर असतील, उदाहरणार्थ MCOMचे सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 3, सेमिस्टर 4 अशा पद्धतीचे 4 सेमिस्टर आहेत, तर मग IPR असताना तुम्ही ही परीक्षा देऊ शकता का? तर यस. मात्र त्यासाठी तुमचं जे काही IPR आहे ते कितवं सेमिस्टर असलं पाहिजे? 4थं, किमान 4थं सेमिस्टर असलं पाहिजे. तर ते विद्यार्थीसुद्धा ही परीक्षा त्या ठिकाणी देऊ शकतात. आणि ही परीक्षा दिल्यानंतर जर तुम्ही त्या ठिकाणी सेट परीक्षा क्वालिफाय झाला तर विदिन 2 इयर्स तुम्हाला तुमची PG कंप्लीट करावी लागते, मिनिमम 2 इयर्समध्ये. ठीक आहे, तर पुढे बघा, आणखीन महत्त्वाची गोष्ट काय सांगितलेली आहे, तर तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल तर मास्टर डिग्रीमध्ये काय असलं पाहिजे? जर अदर दॅन ओपन कॅटेगरी, ओपन कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला मिनिमम 55% मार्क PGमध्ये असले पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जे रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत तर त्या लोकांना PGमध्ये किमान 50% मार्क असले पाहिजेत. विदाऊट राऊंडिंग ऑफ असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचं जर एखाद्याला 54 पॉईंट समजा 90 असतील तर ते चालणार नाही, ते 55 तुम्हाला त्या ठिकाणी असलेच पाहिजे, मिनिमम एवढे असले पाहिजे. सेम तिकडं 50% त्या ठिकाणी असले पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे काय महत्त्वाचं आहे, टू अप्लाय फॉर द सेट देअर इज नो अप्पर एज लिमिट. कसल्याही प्रकारची अप्पर एज लिमिट या ठिकाणी नाही आहे, सो त्याच्यामुळे ही एक चांगली संधी त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट,
याच्यामध्ये मात्र JRF हा विषय नाही आहे. सेटमध्ये JRF तुम्हाला नसते, ती फक्त कुठे असते तर ती फक्त नेट परीक्षेमध्येच त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, कॅन्डिडेट्स कॅन अपियर फॉर सेट इन द सब्जेक्ट ऑफ देअर पोस्ट ग्रॅज्युएशन ओनली. दॅट इज म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी घेतलेले आपण सेट परीक्षा कोणत्या विषयामध्ये देऊ शकतो, तर सध्याची कंडिशन तरी अशी आहे की ज्या विषयामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचं MCOM झालं असेल कॉमर्समध्ये, MCOM झालं असेल तर तो कॉमर्स या विषयामध्ये काय करू शकतो, सेट परीक्षा देऊ शकतो. एखाद्या विद्यार्थ्याचं MA इंग्लिश झालं असेल तर तो इंग्लिश या विषयामध्ये सेट परीक्षा देऊ शकतो. अशा पद्धतीनं आता UGCचे काही ड्राफ्ट गाईडलाईन आहेत या परीक्षेच्या संदर्भात. म्हणजे एखादा विद्यार्थी त्याचं PG जरी नसलं त्या विषयात तरी तो नेट परीक्षा देऊ शकेल अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे. तर तो अजून प्रस्तावच आहे, ते अजून काही फायनल व्हायचं बाकी आहे, म्हणजे ते आल्यावर बघूयात. परंतु सध्या तरी आपलं ज्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्या विषयात आपल्याला ही परीक्षा देता येते. आता सेट परीक्षाची महत्त्वाचे इम्पॉर्टंट डेट्स लक्षात घ्या. कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन, ऑनलाईन अर्ज करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. त्यासाठीची लिंक या ठिकाणी ओपन झालेली आहे 24 फेब्रुवारी 2025 पासून. आणि लास्ट डेट काय आहे तर 13 मार्च 2025 असं आहे. ठीक आहे. तर बघा, 24 फेब्रुवारी 2025 पासून 13 मार्च 2025 पर्यंत आपण हा अर्ज या ठिकाणी करू शकता. पिरियड फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ लेट फी जर कोणी या ठिकाणी 13 मार्चपर्यंत नाही करू शकलं तर लेट फी भरून 14 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 या दरम्यान लेट फी भरून अर्ज करू शकता. परंतु शेवटच्या दिवसाची वाट बघायची नाही आहे, तर अगोदरच त्या ठिकाणी तुम्ही काय करा, अर्ज भरून घ्या. त्याच्यानंतर पेमेंट आपल्याला करायचं आहे, तर ते सांगितलं आहे तुम्हाला, डेबिट क्रेडिट कार्ड काहीतरी यूज करून. करेक्शन इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट. नो रिक्वेस्ट फॉर करेक्शन इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म शाल बी एंटरटेन आफ्टर 24 मार्च 2025. तुम्ही जो अर्ज भरलेला आहे याच्यामध्ये काही नजर चुकीने गोष्टी चुकल्या असतील, म्हणजे ठीक आहे, काही भरायचे राहिले असतील तर त्यासाठी परत तुमची विंडो चालू होईल त्या ठिकाणी. तर त्याचा टाईम आहे 22 मार्च 2025 ते 24 मार्च 2025 या दरम्यान तो असणार आहे. तर जेव्हा तुम्हाला अर्ज करायचा आहे तेव्हा अर्ज करण्यापूर्वी सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत का ते व्यवस्थित त्या ठिकाणी चेक करून घ्या. विशेषतः जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये फॉर्म भरणार आहे, उदाहरणार्थ EWS असेल, OBC असेल, ठीक आहे, तर त्यांच्याकडे प्रॉपर त्या पद्धतीची कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, व्हॅलिड असलेली नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, म्हणजेच या तारखेमध्ये ते आलं पाहिजे. अशा पद्धतीनं ते व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड उपलब्ध होतील 5 जून 2025 या दिवशी. आणि डेट ऑफ सेट एक्झामिनेशन बाय ऑफलाईन मोड 15 जून 2025 रोजी त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. त्याच्या म्हणजे जवळपास 4 महिने तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत. सर, सेंटर ऑफ द एक्झामिनेशन द सेट एक्झाम विल बी कंडक्टेड ॲट द फॉलोइंग 18 सिटीज सेंटर ओनली. तर महाराष्ट्रामध्ये परीक्षा होणार आहे, यासोबतच गोव्यामध्ये पण होणार आहे. तर एकूण 18 तुम्हाला त्या ठिकाणी सेंटर दिलेली आहे. या 18 पैकी कुठलंही एक सेंटर तुम्ही चूज करू शकता. बघा, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर, नाशिक आहे, धुळे आहे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद आपल्याला माहीतच आहे, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पणजी. तर गोव्यामध्ये पणजी या ठिकाणी सेंटर असणार आहे. रत्नागिरी आहे, परभणीसुद्धा त्या ठिकाणी सेंटर दिलेलं आहे आणि नंदुरबार सुद्धा आहे. अशा पद्धतीने हे सेंटर आहे. सो कॅन्डिडेट सिकिंग ॲडमिशन टू द सेट जी की 15 जून 2025 रोजी होणार आहे, मस्ट अप्लाय ऑनलाईन ओनली ऑन द फॉलोइंग वेबसाईट काय आहे, setexam.unipune.ac.in या वेबसाईटला जायचं आहे आणि आपली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं आपण पूर्ण करायची आहे. ओके. फीज किती आहे तर ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये फीज आहे मित्रांनो, आणि बाकीची जी रिझर्व कॅटेगरी आहे त्याच्यासाठी 650 रुपये त्या ठिकाणी फीज आहे. स्कीम ऑफ द एक्झामिनेशन, मोड ऑफ एक्झामिनेशन बघा, OMR बेस्ड मोड असणार आहे. नेट परीक्षा ऑनलाईन असते, मात्र सेट परीक्षा ही काय असणार आहे, OMR बेस्ड असणार आहे. ठीक आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे, MCQ टाईपचा आहे. फक्त आपल्याला त्या ठिकाणी सर्कल करायचं आहे. सो पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन बघा, द सेट एक्झाम जून 2025 विल बी कंडक्टेड इन OMR बेस्ड मोड ॲज पर द टाइम शेड्यूल स्पेसिफाईड ऑन पेज नंबर 3 दिलेलं आहेत वगैरे वगैरे. महत्त्वाचं बघा, एकूण 2 पेपर आहेत, फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर. ओके.
फर्स्ट सेशनमध्ये फर्स्ट पेपर होईल, सेकंड सेशनमध्ये सेकंड पेपर होईल. पहिल्या पेपरमध्ये जो की काय असणार आहे, कंपल्सरी असणार आहे सगळ्या स्ट्रीमसाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न विचारणार आहेत. प्रत्येक प्रश्न 2 मार्कांसाठी असणार आहे. एकूण 100 मार्कांचा हा पहिला पेपर आहे. आणि दुसरा पेपर जो आहे त्याच्यामध्ये 100 प्रश्न विचारणार आहेत 2 मार्कांसाठी, म्हणजे 200 मार्कांसाठी दुसरा पेपर असणार आहे. अशा पद्धतीने एकूण 300 मार्कांचा हे दोन्ही पेपर असणार आहे. पहिल्या पेपरमध्ये 50 क्वेश्चन्स ऑल ऑफ विच आर कंपल्सरी आणि दुसऱ्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन्स ऑल ऑफ विच आर कंपल्सरी. पहिला पेपर सगळ्या स्ट्रीमसाठी कंपल्सरी आहे. दुसरा पेपर हा आपल्या विषयाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ कॉमर्स हा विषय तुमचा असेल तर तुम्हाला कॉमर्स विषयाचे 100 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. ड्युरेशन किती आहे, पहिल्या पेपरला 1 तास आहे मित्रांनो आणि दुसऱ्या पेपरला 2 तास आहे. म्हणजेच व्यवस्थित टाईम त्या ठिकाणी आपल्याला पुरतो, काही अडचण नाही. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता पहिला पेपरचं नाव जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड असं आहे. सगळ्या स्ट्रीमला त्या ठिकाणी हा पेपर कंपल्सरी आहे. 50 प्रश्न 100 गुणांसाठी 1 तास. दुसरा पेपर आपल्या विषयाशी संबंधित असतो. उदाहरणार्थ जर आपलं या ठिकाणी MCOM असेल तर आपल्याला कॉमर्स या विषयामध्ये सेट परीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागते. 100 प्रश्न येतील, 200 मार्कांसाठी 2 तास वेळ त्या ठिकाणी दिला जाईल. अशा पद्धतीने एकूण 150 प्रश्न आहेत आणि एकूण 300 मार्क आहेत. टोटल ड्युरेशन किती आहे, 3 इयर्स आहे. तर या दोन्हींचं त्या ठिकाणी काय असतं, तुम्हाला दोन्ही पेपरचं किंवा या ठिकाणी 300 मार्कां मिळून तो कट ऑफ त्या ठिकाणी लागत असतो. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मिनिमम 40% मार्क्स दोन्ही पेपरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मिळाले पाहिजे. ठीक आहे. तर मिनिममला काही एवढं महत्त्व नाही, महत्त्व मॅक्सिममला आहे. किमान तुम्हाला 180 प्लस जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. परीक्षा पास होण्यासाठी 300 पैकी किमान किती, 180 प्लस मार्क आले पाहिजे. असं टार्गेट जर आपण ठेवलं तरच ही परीक्षा आपण त्या ठिकाणी पास होऊ शकतो. पुढे बघा, जनरल पेपर ऑन रिसर्च ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड, याच्यामध्ये एकूण 10 युनिट आहेत. प्रत्येक युनिटवर सर्वसाधारणतः 5 प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीने 10 गुणिले 5 बरोबर 50 प्रश्न 100 मार्कांसाठी विचारले जातात. कोणकोणते युनिट आहे, पहिलं युनिट टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, दुसरं आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, तिसरं आहे कॉम्प्रिहेन्शन, चौथं आहे कम्युनिकेशन, 5वं आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, नंतर आहे 6वं लॉजिकल रिझनिंग, 7वं डेटा इंटरप्रिटेशन, 8वं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ICT कम्प्युटर रिलेटेड आहे. युनिट 9वं आहे मित्रांनो पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट म्हणजे एन्व्हायरमेंट रिलेटेड हा आपला विषय आहे. आणि 10वं आहे हायर एज्युकेशन सिस्टीम. अशा पद्धतीने हे 10 युनिट हे पहिल्या पेपरमध्ये असणार आहेत, कंपल्सरी आहे. याचा डिटेल सिलेबस आपण त्या ठिकाणी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलला डिस्कस केलेला आहे. मागच्या तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन अभ्यासक्रमाचं सविस्तर विश्लेषण बघू शकता. ठीक आहे. किंवा यासोबतच खाली आपल्याला लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची, ती जॉईन करून तुम्ही हा डिटेल सिलेबस त्या ठिकाणी घेऊ शकता, त्याची PDF. दुसरा पेपर आपल्या विषयाशी संबंधित आहे. या ठिकाणी आपण कॉमर्स हा विषय जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा 10 युनिट आहे. कोणकोणते विषय आहेत बघा, बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, दुसरं युनिट अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, तिसरं युनिट आहे बिझनेस इकॉनॉमिक्स, चौथं आहे बिझनेस फायनान्स, 5वं बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स, 6वं युनिट आहे बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, 7वं युनिट आहे बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, 8वं युनिट आहे मार्केटिंग मॅनेजमेंट, 9वं युनिट आहे लीगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस आणि 10वं युनिट आहे इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. तर अशा पद्धतीनं हे 10 विषय आहे. याचा सुद्धा डिटेल अभ्यासक्रम आपल्याला त्या ठिकाणी सेट च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे किंवा नेटच्या वेबसाईटवर सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. नेट आणि सेट दोन्ही परीक्षांचा सिलेबस हा कॉमन आहे, म्हणजे एकच आहे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल नाही किंवा व्हेरिएशन नाही आहे. मात्र प्रश्न विचारण्याची जी काही पद्धती आहे ते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते व्हेरिएशन होतं. तर मागचे PYQ जे आहे ते अवेलेबल आहे. अगदी 2011 पासूनचे PYQ सेटच्या वेबसाईटला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. आणि एकंदरीत प्रश्नांचा कल नेमका काय आहे, कोणत्या विषयावर जास्त त्या ठिकाणी फोकस केला जातो तर ते आपण या ठिकाणी बघू शकता. म्हणून परीक्षेच्या तयारीसाठी PYQ अतिशय गरजेचे आहेत. ठीक आहे. जर आपल्याला या परीक्षांसाठी ऑनलाईन बॅच जर पाहिजे असेल तर ती सुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो, पहिला जो काही त्या ठिकाणी पेपर आहे, पहिला आणि दुसरा पेपर, तर सेट परीक्षा त्या ठिकाणी विशेषतः आपला फोकस आहे. तर ऑनलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड या विषयावर.
आणि विशेष म्हणजे इंग्रजी व मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये हे तुम्हाला उपलब्ध असणार आहे. 1000+ MCQs विथ सोल्युशनचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि टेस्टसुद्धा तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तीही ऑनलाईन आणि तुमच्या वेळेप्रमाणे ती अटेम्प्ट करू शकता. फीस फक्त 1499 रुपये आहे पेपर 1ची. यासोबतच पेपर 2 जो आहे आपला कॉमर्स या विषयाचे सुद्धा 1000+ MCQs विथ सोल्युशन हे सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या ॲपवर लॉन्च केलेलं आहे. त्याची फी फक्त 1999 रुपये आहे. सो फुल्ली बेस्ड ऑन सेट एक्झाम पॅटर्न, युनिट वाईज टेस्ट ऑफ 50 क्वेश्चन्स, म्हणजे प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्न त्या ठिकाणी असतील. अशा पद्धतीने 1000 प्रश्नांचा सराव तुम्हाला त्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यानंतर अनलिमिटेड अटेम्प्ट्स असणार आहे टेस्ट सॉल्व करण्यासाठी. व्हिडिओ एक्सप्लेनेशन असणार आहे त्याचं. यासोबतच तुम्हाला वेगळ्या टेस्टसुद्धा त्या ठिकाणी सॉल्व करायला देण्यात येणार आहे. जास्तीच्या टेस्टच्या PDF अवेलेबल आहे. PYQचं ॲनालिसिससुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्स या विषयाची फुल त्या ठिकाणी डिटेलमध्ये बॅच जॉईन करायची असेल तर त्यासाठी सुद्धा ऑनलाईन रेकॉर्डेड स्पेशल बॅच उपलब्ध आहे कॉमर्स पेपर 2साठी. ओके, बघा 200+ व्हिडिओ लेक्चर्स आहेत. बेसिक टू ॲडव्हान्स अप्रोच आहे. PDF स्वरूपात नोट्स आहेत. PYQचं ॲनालिसिस आहे. हे सगळं तुम्ही बघू शकता. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषातून तुम्हाला त्या ठिकाणी शिकवण्यात येणार आहे. साधारणतः ज्या आपल्या नोट्स असतील त्या इंग्लिशमध्येच असतील, मात्र त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये त्या ठिकाणी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच ही बॅच तुम्हाला येणाऱ्या सेट परीक्षेसाठी या ठिकाणी हेल्पफुल आणि युजफुल अशी ठरणार आहे. त्यासाठी आपण काय करायचं आहे तर प्ले स्टोअरला जाऊन आपलं हे ॲप आहे प्रवीण कड क्लासेस या नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करा. त्यामध्ये सेट नेट कोर्सेस अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते नक्कीच त्या ठिकाणी जॉईन करू शकता. यासोबत किंवा ॲपची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन सुद्धा तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलं नाही त्यांनी ते जरूर डाउनलोड करा. काही अडचण जर असेल तर तुम्ही 87 88 16 72 49 किंवा 98 50 54 30 61 या नंबरवर संपर्क देखील करू शकता. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ त्या ठिकाणी आवडला असेल. तुमच्या गोष्टी त्या ठिकाणी काही बऱ्यापैकी क्लिअर झाल्या असतील. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. काही तुमच्या अडचणी असतील, शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा फोन कॉलवर सुद्धा मेसेज करून विचारू शकता. इथे आपण थांबूयात आणि भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.